जळगावच्या एरंडोलमध्ये अतिमुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, शेती पिकांचं मोठं नुकसान, प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या सिरसगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस, गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी साचल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं हिवरा नदीला पूर, मार्केट आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान, पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक विस्कळीत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान, पावसामुळे पागोरी पिंपळगावमध्ये पाणी साचलं, ग्रामस्थांना दोरीच्या आणि जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलं. जळगावच्या पाचोरा शहरासह तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचा थैमान, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांकडून पूरग्रस्त भागामध्ये पाहणी, पूरग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचं आश्वासन. बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, रुमना गावामध्ये नदीचं पाणी शिरलं, नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. सोलापुरातील सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, म्हाडा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावामध्ये पूरस्थिती, पोफळी गावामध्ये नागरिकांचं स्थलांतर, घरातील संसार उपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर. कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सोलापूरच्या सीना नदीमध्ये विसर्ग, सीना नदीमध्ये 2 लाख विसर्ग, सीना नदीवरील पापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे बंधारे पाण्याखाली. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी तालुक्यामधील भवरवाडी गावामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय, शेताला तळ्याचं स्वरूप आल्यानं कपाशी, तुरीसह इतर पिकांचं मोठं नुकसान, ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी.